नमस्कार मित्रांनो, तुम्ही आदिवासी समाजातील आहात, तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, तर ही योजना तुमच्यासाठीच आहे. कोणती आहे ही योजना? महाराष्ट्र सरकारची शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ आपल्या पाठीशी आहे. तर कसा करायचा अर्ज? ऑनलाईन चालू झालेला आहे आणि या योजनेचे मुख्य उद्देश आदिवासी कुटुंबाचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावणे आहे. याच्यामध्ये कोणत्या योजना आहेत? सर्वात अगोदर स्वयंरोजगार कर्ज योजना. ही योजना काय आहे? शेतीपूरक व्यवसाय असो किंवा किराणा दुकान असो किंवा छोटे उद्योग सुरू करण्यासाठी 5 लाखांपर्यंत कर्ज आहे. दुसरी योजना आहे महिला समृद्धी योजना. याच्यामध्ये आदिवासी महिलांच्या बचत गटांना किंवा वैयक्तिक महिलांना अत्यंत कमी व्याजदरात कर्ज मिळते. सूक्ष्म ऋण योजना. छोटे व्यवसाय जसेच की भाजीपाला विक्री, शिलाई मशीन याच्यासाठी तातडीने अर्थसहाय्य मिळते. अजून आदिवासी बांधवांसाठी वाहन कर्ज योजना. आदिवासी मित्रांसाठी रिक्षा असो, छोटा हत्ती असो, मालवाहतूक साधने असो यांच्यासाठी तात्काळ कर्ज योजना मिळते. याच्यासाठी कुठल्या अटी आहेत? अर्जदार हा अनुसूचित जाती म्हणजेच की एसटी जातीचा असावा. वयाची अट 18 ते 55 वर्ष वय असावे. याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय काय आहेत? तर सर्वात अगोदर आपला जातीचा दाखला जो एसटी जातीचा असणे आवश्यक आहे. दुसरं आपलं आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांच्या स्वाक्षरीचा लागतो. त्याच्यानंतर रहिवासी दाखला आणि व्यवसाय, आपण कोणता व्यवसाय करतोय त्या व्यवसायाचा आपल्याला अहवाल असणे आवश्यक आहे, म्हणजेच की प्रोजेक्ट रिपोर्ट.